नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे साताऱ्यातून। सातारा झेडपी राडा प्रकरण पोलीस अधीक्षकांना चांगलंच भोवलंय। तुषार दोषींना आता सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलंय। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती आणि या निवडी दरम्यान राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती। पुढील आदेश येईपर्यंत पोलीस अधीक्षकांना आता सक्तीच्या रजेवरती राहावं लागणार आहे। सातारा राडा प्रकरण पोलीस अधीक्षकांना चांगलंच भोवलंय। तुषार दोषींना आता सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेलं आहे। मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना या जिल्हा परिषदेच्या निवडीवेळी धक्काबुक्की झाली होती। राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली होती। त्यामुळे हा राडा प्रकरण जे होतं ते चांगलंच भोवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवरती आता पाठवण्यात आलेला आहे। पुढील आदेश येईपर्यंत सक्तीच्या रजेवरती तुषार दोषी असतील। सातारा झेडपी प्रकरणी हे जे प्रकरण होतं राड्याचं, ज्याचे पडसाद विधान भवनामध्ये सुद्धा उमटलेले होते, अखेर याच पार्श्वभूमीवरती तुषार दोषींना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आले। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी प्रकाश शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रकाश, नाही म्हणता साताराच्या पोलीस अधीक्षकांना हे प्रकरण चांगलंच भोवलंय। पुढील आदेश येईपर्यंत सक्तीच्या रजेवरती त्यांना पाठवण्यात आलंय, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, गेल्या 20 तारखेला जो राडा झाला हा राडा खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजला, त्याचबरोबर विधानसभेत विधान परिषदेत सुद्धा गाजला। यानंतर मोठं राजकीय नाट्य घडल्यानंतर सुद्धा तुषार दोषी यांनी बुधवारी आपला कार्यभार स्वीकारला होता। खरं तर या कार्यभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात भोवया उंचवणारे हे होतं। त्यानंतर अचानकच काल रात्री त्यांचं सक्तीच्या रजेचा आदेश आलेला आहे आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे। खरं तर हे फक्त तुषार दोषी यांनाच फक्त सक्तीचा आदेश आलेला आहे, परंतु जे एलसीबीचे देवकर आहेत आणि दुसरे त्यांचे सहकारी होते ज्यांच्यावर आरोप झालेला होता, त्यांना मात्र हे आदेश लागू नाहीयेत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद प्रकाश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।